विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाचे प्रमुख नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतात। 2 दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक पश्चिम मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये सभा घेतली। त्यापाठोपाठ खासदार संजय राऊत यांनी देखील शहरातील अशोकनगरमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली। यावेळी खासदार संजय राऊत यांनी महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले। तसेच राज्यात 23 तारखेनंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट केलं। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून सुधाकर बडगुजर प्रचंड मताधिक्याने आम्ही त्या ठिकाणी मुंबईला पाठवणार आणि या ठिकाणी पाहिजे जाण्यासाठी मी आज या ठिकाणी उभा आहे। खरं तर साहेब, या मतदारसंघाची माहिती आपल्याला सुद्धा आहे। या मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षापासून कुठलीही सर्वांगीण विकास हा झालेला नाही, परंतु या मतदारसंघामध्ये एकच झालं, ज्यांनी आपल्या खांद्याला खांदा लावून आपलं बोट धरून 2014ला आपण ही जागा सोडली। मोजके नगरसेवक असताना सुद्धा आपण ही भारतीय जनता पक्षाला जागा सोडली आणि 10 वर्ष त्यांनी या ठिकाणी आमदारकी फक्त आणि फक्त शिवसेनेच्या या ठिकाणी ताकदीवरती लढवली। परंतु त्यांनी केलं काय साहेब, जे 2.5 वर्षापूर्वी पक्ष फोडल्यानंतर आपलं जे दुःख आहे त्याच्यापुढे आमचं कुठल्याही शिवसैनिकाचं दुःख फार छोटं आहे, परंतु आपण जे सहन केलं त्या यातना आजही आमच्या डोळ्यासमोर आहे। कारण विनाकारण आपल्याला 100 दिवस त्यांनी त्या ठिकाणी तुरुंगवास भोगावा लागला आणि आम्ही ह्याच दिवसाची वाट बघत होतो की ज्या दिवशी विधानसभेच्या निवडणुका येतील त्यांना व्याजासकट आम्ही परत केल्याशिवाय राहणार नाही। आज आपल्याला सगळ्यांचं साक्षी सांगतो, जे ग्रीन जिम, सभा मंडप ही जी कामं नगरसेवक करतो तीच कामं आमदार पण करतो। दोघांच्या कामात नक्की फरक काय हा आम्हाला जनतेला अजूनही कळलेला नाही। खरं तर विकासाचं कुठलंही मोठं काम या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये उभं राहू शकलेलं नाही। सातपूर असेल, अंबड असेल यासारख्या 2 मोठ्या औद्योगिक वसाहती या मतदारसंघामध्ये आहेत। 280 कारखाने या MIDC मध्ये चालतात, परंतु याची अवस्था आज अतिशय वाईट आहे आणि याच्यात आम्ही एवढं इंडस्ट्रीला छळायचं काम करतोय। मग म्हणजे इंडस्ट्रीमध्ये निघणारे सगळे कॉन्ट्रॅक्ट हे फक्त भारतीय जनता पक्षाच्याच लोकांना मिळाले पाहिजे, त्यांच्याच नगरसेवकांना मिळाले पाहिजे, दुसरं कोणालाही मिळता कामा नाही आणि त्याकरता इंडस्ट्री बंद पडल्या तरी चालतील इथपर्यंतची भूमिका ही खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष आज या मतदारसंघामध्ये घेतोय। हे कारखाने चालतायत का, बंद होत आहेत का, त्यांना त्रास होतोय याच्याशी कुठलीही भूमिका या लोकांची आज उरलेली नाही। गेल्या 15 वर्षात एक सुद्धा नवीन कारखाना, एक सुद्धा नवीन प्रकल्प या मतदारसंघात आणला तर नाहीच नाही, परंतु जे आहेत त्यांना सुद्धा त्रास देऊन इथून पळवून लावण्याची भूमिका या मंडळीची आहे। आज पुण्यासारख्या शहरामध्ये IT पार्कच्या रांगा लागल्या, पण औषधाला का होईना एकही IT पार्क आज नाशिकमध्ये सुरू झाला नाही, लॉजिस्टिक पार्क या ठिकाणी आला नाही। जे सरकार उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू होतं, शांतपणे महाराष्ट्राच्या विकासाची दिशा सुरू ठेवलेली होती, जनतेची सेवा चालू होती, परंतु अचानक शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यात आला। काही दिवसानंतर राष्ट्रवादीचे शरद पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यात आला आणि या 2 पक्षांशी विश्वासघात करून, गद्दारी करून महाराष्ट्रामध्ये शिंदेचं भिंदे सरकार इथं स्थापन झालं हे आपण पाहिलेलं आहे। ही महाराष्ट्राची परंपरा नाहीये मित्रांनो। आपण एखाद्या पक्षाच्या वतीनं निवडून आलो तर किमान 5 वर्ष तरी त्यांच्याबरोबर राहायला पाहिजे, परंतु तसं न राहता स्वतःच्या स्वार्थासाठी यांनी पक्ष फोडला, चिन्ह पळवलं, महाराष्ट्राच्या जनतेशी बेईमानी केली आणि म्हणून ज्या महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, महात्मा फुल्यांचं नाव घेतो, डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेतो, एक स्वाभिमानाची परंपरा आहे। ती स्वाभिमानाची परंपरा घेऊन आपण इथे महाराष्ट्रामध्ये जगतो। या महाराष्ट्रामध्ये बेईमानी करणाऱ्या लोकांना पुन्हा कधीही सत्तेमध्ये बसता येणार नाही, याच्यासाठी आपल्याला 20 तारखेला मतदान करायचं आणि म्हणून आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना निश्चितपणे हा निर्णय करावा लागेल की महाविकास आघाडीचे उमेदवार जिथे जिथे असतील त्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे। कारण महाराष्ट्र जर वाचवायचं असेल, 14 कोटी मराठी माणसं जर वाचवायची असेल तर सत्तेतनं युती सरकार आपल्याला खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही। त्यांनी विकासाची कामं तर केलीच नाही, परिवर्तन कुठलं घडलं नाही, परंतु कोविड काळामध्ये ज्या पद्धतीने काम त्यांनी करायला पाहिजे होतं
नागरिकांच्या सुखदुःखामध्ये यायला पाहिजे होतं, अडीअडचणीच्या काळात मदत करायला पाहिजे होती, परंतु ती होताना दिसली नाही. किंबहुना शिवसेना त्या काळामध्ये रस्त्यावर उतरली, कोविड हॉस्पिटलची निर्मिती केली, रक्तसाठा संपला म्हणून 2361 बॉटल सतत 45 दिवस रक्तदान शिबिर घेतले आणि अनेकांचे प्राण वाचवले. त्यावेळेस आपले आमदार कधी रस्त्यावर फिरताना दिसले नाही. ही वस्तुस्थिती आहे. अडचणीच्या काळात मदतीला आले नाही, परंतु विकासाचे विजन कदाचित आमदाराला असेल असं आम्हाला वाटलं होतं. पण ह्या मतदारसंघामध्ये सातपूर आणि अंबड MIDC मध्ये साधारणतः 3000 कंपन्या आहेत, 3000 युनिट आहेत आणि ह्या 3000 युनिट असताना ह्या मतदारसंघातील युवकांना बेरोजगारीचा सामना या ठिकाणी करावा लागतोय. आमदारांनी कधी सभागृहामध्ये हा प्रश्न मांडला नाही की माझ्या मतदारसंघामध्ये 3000 कंपन्या आहेत आणि माझ्या मतदारसंघातील युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. हे चित्र काही बरोबर नाही. कदाचित सभागृहामध्ये 3000 कंपन्यांमध्ये 5-10%, 20% आरक्षित जागा बेरोजगारी युवकांसाठी करता आल्या असत्या. ते धाडस त्यांनी ते केलं नाही. साधारणतः 10 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू हा जमा होतो आणि ESI डिपार्टमेंटला जातो आणि वैद्यकीय सेवा, आरोग्य सेवा देण्यासाठी हे ESI डिपार्टमेंटची जबाबदारी असताना या ठिकाणी ESI हॉस्पिटलची जर परिस्थिती बघितली तर तिथे डॉक्टर नाही, नर्सेस नाही, सुविधा नाही, अद्ययावत हॉस्पिटल नाही. त्यामुळे कामगारांना ह्या वैद्यकीय सेवा मिळत नाही, आरोग्य सेवा मिळत नाही. परंतु त्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर 10 कोटी रुपये जमा होत असेल तर वर्षाला 120 कोटी रुपये त्या हॉस्पिटलच्या नावाने जमा होतात, कामगारांच्या पगारातून जमा होतात. हक्काचं हॉस्पिटल त्या ठिकाणी ESI डिपार्टमेंट मार्फत आपल्याला करणं गरजेचं राहील पुढील काळामध्ये. यावेळी खासदार संजय राऊत यांनी 23 नोव्हेंबर नंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला. आणि महिलांना, मुलींना राज्यभरात मोफत प्रवास, मान सन्मान राहील आमच्या बहिणींचा, अशा योजना जाहीर केल्या पाहिजे. सिलेंडर 1400 रुपये आणि तुम्ही देताय 1500 रुपये महिन्याला. शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंत कर्ज आपण माफ करणार आहोत. $25 लाखाचा आरोग्य विमा, 25 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स, यालाच राज्य चालवणं म्हणतात. या योजना यासाठी सांगितल्या की नरेंद्र मोदी गेल्या 2-4 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये, आज अकोल्याला होते, फार प्रचंड सभा झाली. 15,000 खुर्च्या होत्या, 14,000 रिकाम्या होत्या. आणि मोदीचं भाषण सुरू झालं तेव्हा उरलेल्या सुद्धा रिकाम्या झाल्या. आलंय सगळं, तुम्ही काय वरवरचं भाषण करत नाही. अमित शहा सुद्धा महाराष्ट्रातच सध्या आहेत, देश सोडून. त्यांची सुद्धा हीच अवस्था आहे. बरं, ईडीच्या धमक्यातून, CBIच्या धमक्यातून लोक गर्दी करत नाहीत. या राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे, या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहाला यापुढे थारा नाही, अजिबात नाही. त्याच्यामुळे या ज्या इकडले आमदार आहेत 10 वर्षापासून, सीमाताई हिरे, जे आपण मगाशी सांगितलं की हे निवृत्त लोकांचं शहर होईल की काय अशी आपल्याला भीती वाटते. एखादा कोपरा आपण अशा निवृत्त लोकांसाठी या शहरात ठेवूया आणि ती जागा आपण सीमा एरियाना कायमची देऊ.
या प्रचारार्थ सभेसाठी माजी आमदार अपूर्व हिरे, कामगार नेते डॉक्टर DL कराड, शिवसेना उपनेते सुनील बागुल, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो.